हा ना इथे कुठेतरी झाडावर बसलेला आहे. गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज सकाळची मॉर्निंग खूपच मस्त होती, एकदम छान थंडीगार हवा सुरू होती. त्यानंतर मी फ्रेश झाल्यानंतर आज केला आहे पोळ्यांचा उपमा, जो खूपच टेस्टी होता. गरमागरम खायला खूप मजा आली. याची रेसिपी मी ऑलरेडी यूट्यूब चॅनलवर टाकली आहे, तुम्ही जाऊन बघा, यशस्वीच रसोईमध्ये. त्यानंतर निघाले एवढे सारे भांडे, म्हणजे आता मलाच घासावे लागेल, कोणी दुसरं तर आहे नाही भांडे घासायला, म्हणजे बाई नाही आहे दुसरी. तर आता मी झाले भांडे घासायसाठी रेडी. विदाऊट ॲप्रॉननं मी भांडे घासत नाही, कारण आपले कपडे ओले होतात, जे मला अजिबात आवडत नाही. त्यानंतर काही आपले बेसिक झाडू पोछा वगैरे निपटवून मी केलं, देवाची पूजा केली आधी, आणि त्यानंतर मी केली माझ्या गुरुची पूजा. मी तुम्हाला हे गुरु कोणते आहे हे मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. आमचा प्लॅन आहे इथे जायचा, म्हणजे या गुरुच्या मठावर जायचा, तिथे मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. या गुरुचं खूप सुंदर मठ आहे. हे आहे मौनी बाबा, त्यांना मी खूप पूजते, हे माझे गुरु आहेत. त्यानंतर मी केलं आमच्या गुरुचं पारायण, जे मी रोज एक तरी पारायण याचं वाचते. त्यानंतर ना मम्मी आली होती दुपारी, मग श्री आणि मी खाल्ले मुरमुऱ्याचा चिवडा खाल्ला आम्ही लोकांनी. मम्मीला भूक नव्हती, पण मम्मी म्हणे थोडाफार चिवडा कर, तर मी चिवडाच बनवला, जास्त काही केलेलं नाही आहे. तुम्ही बघू शकता, मुरमुऱ्याचा चिवडा खूप छान झाला होता, त्याला खूप जास्त आवडला होता. गाईज, ही पक्ष्यांची आवाज बघा, किती छान येत आहे पक्ष्यांची आवाज. तो पक्षी नाही यार दिसत नाही आहे कुठे आहे, पण खूपच सुंदर आवाज येत आहे त्याची. एक सेकंड, आपण शोधूया कुठे आहे. हा ना इथे कुठेतरी झाडावर बसलेला आहे, पण तो दिसत नाही आहे. खूप लहान असेल तो पक्षी, आवाजावरूनच वाटत आहे, पण जाऊ दे, आता मला तो दिसत नाही आहे. हे ब्लँकेट ना विवेकने आणलं होतं आता. हे ब्लँकेट ना गाईज खूपच सॉफ्ट होतं. आता मला पण माहिती आहे की आता हिवाळा चालला आहे आणि उन्हाळा येऊन राहिला आहे, पण हा जो ब्लँकेट आहे ना आपण उन्हाळ्यात पण वापरू शकतो. हा ब्लँकेट खूप जास्त मतलब पातळ होता, तर आपण याला उन्हाळ्यात पण पांघरू शकतो. आणि खूप छान सॉफ्ट आणि एकदम काय म्हणू शकतो, मऊ. सॉफ्ट आणि मऊ तर ऑब्व्हियसली एकच आहे, पण खूपच सही ब्लँकेट होता हा. मला पुष्कळ आवडला आणि मी आता हा ब्लँकेट कोणाला देणार नाही आहे, हा फक्त माझा ब्लँकेट आहे आता. मग मी केली स्वयंपाकाची तयारी डिनरसाठी. आज डिनरमध्ये मी बनवली होती खिचडी. पटापटा मला डिनरची तयारी करायची होती, कारण विवेकला आज खूप भूक लागली होती. त्यांनी सकाळी लवकर बनवली होती खिचडी वगैरे. तेल जास्ती माझ्या हाताने ना, तेल खूपच जास्त चाललं जातं कुकरमध्ये. मग मी तेल परत टाकलं त्या केटलीत. हे सायंकाळी ना, म्हणजे सायंकाळी पोळ्या बनवायचा ना खरंच खूप त्रास येतो. डिनर ना असं लाईट हवं असते, पण पोळ्या कधी कधी ना आपल्याला लागतं पोळ्या. त्याच्यामुळे विवेकला खायच्या होत्या पोळ्या, तर तो बोलला मला पोळ्या खायच्या, तर त्याच्यामुळे आज मी पोळ्या बनवल्या होत्या. आणि तुम्ही बघू शकता मिळाली इथे थंडी. मग आम्ही केलं सोबत डिनर बोलता बोलता छान. आणि मग मी निघाली किचन साफ करायला. कायच माहिती आहे का, म्हणजे झोपायच्या आधी ना आपलं किचन एकदम क्लीन असलं ना, तेव्हाच आपल्याला सकाळी जेव्हा आपण किचनमध्ये जातो तेव्हा आपल्याला खूप छान फ्रेश वाटतं आणि पटापट काम करूशा वाटतं. पण जेव्हा घाण असतं ना किचनवर खूप सारे भांडे, पूर्ण खरकट वगैरे पडलं असलं ना, तेव्हा बिलकुल मजा नाही येत सकाळी उठून.
म्हणजे तिथे जाऊन कामं करायसाठी. म्हणून मी काय करते ना, संध्याकाळी झोपायच्या आधी मी पूर्ण माझं किचन क्लीन करून घेते, ज्याने की मी जेव्हा सकाळी जाऊ तेव्हा मला फ्रेश वाटेल आणि मी छान फ्रेश मूडने किचनमध्ये कामं करू शकेल. त्याच्यामुळे ना संध्याकाळीच आपलं संध्याकाळी म्हणजे झोपायच्या अगोदर आपलं किचन एकदम क्लीन करून घ्यायला हवं. तुम्ही बघू शकता मी किती छान किचन क्लीन करून घेतलं आहे. चला तर आजचे कामं निपटले आपले आणि थोडेफार आता ऑफिसचे कामं बाकी आहेत माझे, ते मी आता झोपण्या अगोदर करून घेईल. आणि आता आजचा दिवस आपला निघाला आहे आणि उद्याचा बघूया. तर चला बाय, गुड नाईट आणि टेक केअर. आणि हां गाईस, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. बाय.